मला वाटलं नव्हतं माझ्या शेवटच्या दिवसासाठी माझ्या घरचे एवढे रडतील म्हणून. आता शेवटचा दिवस आहे म्हणलं काहीतरी चांगली गोष्ट तर झाली पाहिजे ना. तरी मला आहे ना गिन्नी गवतच तोडायला लावलं माहिती का गायांना. मला काय म्हणले, चाललायच ना आता तू गिन्नी गवतामुळे एवढं फेमस झालंय, ते काम कर आता शेवटचं एकदा गिन्नी गवत तोडूनच घे. सोडवायला तर तसे मला पप्पा ते बी येणार होते बरं का. आजीचं वेगळंच चाललंय. आजी म्हणते थांब तू पहिला पेरू खाऊन घे मस्त पैकी. मनोज भाऊ जग्गू भाऊचं आधीच ठरलं होतं सेलिब्रिटी चाललंय मस्त गाडी बिडी दोन ठेवू आपण. हा म्हणलं सेलिब्रिटी ना तिथं चांगला जाऊन कपडे अंडरपॅन्ट द्यावं लागेल मग कळन मला. त्यांनी गाडी बिडी धुली, त्यांना म्हणलो धन्यवाद बरं का. ते म्हणले ते हा धन्यवादचं काय नाही बरं का, ते पेमेंट जर झालं तर बरं. म्हणलं भारी हो. चला बाबा आजी पप्पा मम्मी काकी सगळ्यांच्या पाया पडून घेणे. ओय मी भारी तर दिसू राहिलो राव, तुम्ही काही पण म्हणा राव. आता तिथं खायचं म्हणलं बनवावं तर लागेल ना. आजीला मी काय म्हणलो होतं, आजी तू पण चल माझ्यासोबत, म्हणजे कसं बनवायचं नियोजन आरामात होऊन जाईल आपलं. आमच्या मामांचं घर जवळच होतं त्याच्यामुळे चला म्हणलं आपण तिथं पण थांबायचं. मम्मीने त्यांना पण घेतलं मग संग. त्यांची इथं गेलो चहायला सारीनेच तशी नाराज रे, कोणी खुशच व्हाय ना. आमच्या मामांच्या काय पाया पडलो नाही. म्हणलं मामांच्या पाया पडून काय जमणार नाही, गळा भेटच घेऊ आपण. मला असा फील यायचा रे लग्न करून नवरी चाललो नाही का कशी सगळे रडत, त्या तसाच विषय झाला काय. बाया आमच्या आजीचं लय प्रेम रे आमच्यावर. फक्त आजीला हे माहित नाही का ते चांगले आंबे बिंबे 2-4 पिशे टाकून घेतले कधी. होय खरं सांगू का, मी ना बालवाडी ते 12वी पर्यंत ना डायरेक्ट एकाच गावात शिकलोय, त्याच्यामुळे ना एवढा बाहेर नाही पडेल. मम्मी त्यांना त्याचीच लय काळजी वाटत राहते. अरे आदित्य डायरेक्ट 3-4 लाख जणांचा पब्लिक आहे राव. माझ्या कॉलेजला डायरेक्ट अमेरिकाचे पोरं पोरी त्यांना लय इंग्लिश मधून चाव करते. आपल्याला त्यांना ना मराठी शिकवायची, त्यामुळे तुम्ही फॉलो करून ठेवा. मी त्यांना मराठी कशी शिकवतो.